नमस्कार मंडळी, सीमा भोसले या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं खूप स्वागत आहे। तर मंडळी, आज मी मागवली आहे ऑनलाइन नी गादी मागवली आहे। ही गादी कुठली माहिती का तुम्हाला? हे बघा, फ्लो या नावाची गादी आहे। ही गादी खूप चांगली आहे आणि मस्त आहे आणि कम्फर्टेबल आहे। तर चला आपण तिला ओपन करूया। आपण ही गादी ओपन करतोय। तर ही गादी ओपन करून झाली आता आपण त्याच्यामधनं गादी काढू। हा कवर आहे, या कवर मधनं आपण गादी काढून घेऊ। त्यांचा लेटर आलेला आहे आणि एक त्यांचा लेटर पण आलेला आहे आपल्याला, फ्लो ह्याचा लेटर आलेला आहे, ते आपण नंतर बघूया। आपण हे बघा, इथे आपण आता ओपन केली आहे। आता तिला कवर मधनं बाहेर काढली आपण गादीला। आता तिच्यावरचा हा प्लास्टिक आहे तो पण काढून घेऊया आपण। तर चला आपण असाच व्हिडिओ आपला कंटिन्यू ठेवू। पण इथे गादी चांगली मस्तपैकी आता बेडवर लांब केली आहे, अंतरली आहे, तरी पण अजून तिच्यावरती एक प्लास्टिक आहे, तो प्लास्टिक पण आपल्याला काढायचं आहे। त्याच्यानंतर ती गादी कशी लेवलला येते आणि कशी ती ऑटोमॅटिक एकदम फुगते आणि कशी ताट होते ती दाखवते तुम्हाला मी। गादी बघू शकता तुम्ही, बघा बघा किती छान आहे, मस्त आहे काय नाही। हां, आपण आपला जो बेड असेल त्या बेडच्या मापाने आपण माप सांगायचं, टाईप करायचं माप, आणि मग त्याप्रमाणे आपली ती गादी ऑनलाईन पार्सल येतो। बघा किती छान आहे की नाही। चला आपण अजून आपलाच व्हिडिओ आपला कंटिन्यू ठेवू। तर बघा, ही आरामदायक मस्तपैकी फ्लोर ही गादी आहे, छान आहे, मस्त आहे, कम्फर्टेबल आहे। जर त्याच्या मणक्याला त्रास असेल त्यांनी ही गादीचा वापर करावा, मानेमध्ये गॅप असेल त्यांनी ही गादी वापरावी। आणि ही आपल्या म्हाताऱ्या लोकांसाठी पण खूप छान आहे आणि आपल्या जे एंजर लोक असतील त्यांच्यासाठी पण खूप छान आहे। तर चला, फ्लोर गादी तुम्ही पण आणा आणि बघा मी कशी मला कम्फर्टेबल वाटतं। माझ्या पाठीला त्रास आहे म्हणून ही फ्लोर गादी मागवली, किती छान आहे बघा, किती मस्त वाटतं, आराम वाटतं आणि कम्फर्टेबल वाटते, खूप छान वाटते आणि एकदम मस्त फील होते की जेणेकरून दुसऱ्या गादीला आपल्याला झोपल्यावर त्रास होतो, पाठ दुखते, मान दुखते, पण ह्या गादीने आपल्याला काहीच होत नाही, एकदम कम्फर्टेबल वाटते आणि खूप छान वाटते आणि रिलॅक्स वाटते। तर तुम्हाला पण हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही पण ही फ्लोर गादी नक्की मागवा आणि हा व्हिडिओ नक्की बघा तुम्ही फ्लोर गादीचा। तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाय।